नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नियोजन भवन इमारत बांधकामाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन. परभणीच्या विकासाला नवी दिशा देणार स्वतंत्र नियोजन भवन. पालकमंत्री परभणी. दिनांक 2 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, माजी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन पार पडले. परभणी जिल्ह्याची वेगाने वाढत असलेली लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याची नितांत आवश्यकता होती. हे भवन परभणीच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असे पालकमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाले की आपल्या जिल्ह्यासाठी सुंदर अशी नियोजन भवन इमारत लवकरच कार्य आणि संबंधित विभागांना आधुनिक सुसज्ज कार्यालयीन जागा उपलब्ध होईल. बजेट वाटप, प्रकल्पाचे मूल्यमापन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल यांनी केले. तर कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाणजी, खास मुंबईवरून आपल्या ह्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित डॉक्टर श्री HP टुमोरजी, आपले पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशीजी, उपस्थित आपले सरकारी कामगार अधिकारी कराडजी आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रशांत कोरेजी, माझे सहकारी, ज्यांच्या पाठपुराव्यामुळे मला खास उल्लेख करावा वाटतो की ज्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असं कामगार कल्याणाचं भवन झालं पाहिजे हा ज्यांचा मानस होता, इच्छा होती, ते माझे बंधू प्रकाशजी गोरे. या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे महानगरपालिकेतील माझे सहकारी रितेशजी जैन, दुसरे सहकारी बबलूजी टाक, दुसरे महानगरपालिकेचे माझे सहकारी शंकर भाऊ आजेगावकर, उपस्थित सर्व मान्यवर कामगार बंधूंनो, पत्रकार बंधूंनो, खरं तर आनंदाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये एक सुंदरशी अशी वास्तू या ठिकाणी आज आपण त्याचं भूमिपूजन केलं आणि लवकरच ही पूर्णत्वाकडे जाणार आहे. आणि आज आता मला तुमोडजी सांगत होते की महाराष्ट्र राज्यातलं हे पहिलं बांधकाम भवन आहे ज्याचं उद्घाटन इतक्या लवकर झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच आपण लोकार्पण सुद्धा सगळ्यात पहिले महाराष्ट्रातलं तुमोडजी, मी तुम्हाला विश्वास देते की आमच्या जिल्ह्यातलंच लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. कारण की निवडणुका होत्या, 2-3 महिने आचारसंहिता होती. मी त्यांना सांगितलं होतं संबंधित आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तुम्ही चालू करा काम, काही हरकत नाही, आपण लोकार्पणाचा मोठा सोहळा घेऊ. परंतु त्यांची इच्छा की दीदी तुमच्या हातूनच भूमिपूजन केल्यानंतरच मला काम चालू करायचं आहे. म्हणून आज हा कार्यक्रम इथं आयोजित केला आणि आपण सर्वजण जाणता की मागच्या 3 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष आमचे प्रकाशजी गोरे यांनी खऱ्या 6 तारखेला जाहीर होईल, त्याच्यानंतरच आपल्याला कळणार आहे की काय मिळेल. आणि आपण मागणी तर जिल्ह्याच्या वतीने वेगवेगळ्या विभागांच्यासाठी केलेलीच आहे. बघू, सगळ्याच जिल्ह्यांना जसं मिळेल तसं समसमान आपल्या जिल्ह्याला सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्या इराण आणि अमेरिका युद्ध होत आहे, त्याची झळ काही परभणी जिल्ह्याला आहे? परभणी जिल्ह्यालाच नाही सर, संपूर्ण जगाला होईल. कारण क्रूड ऑइलचे शक्यता प्राइसेस वाढतील आणि त्याचा परिणाम सगळीकडे थोडा बहुत सगळ्यांना सोसावा लागेल. परंतु केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आपलं सरकार हे सक्षम आहे सगळ्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी. जिल्ह्यातले काही नागरिक अडकलेले आहेत? नाही, त्यांच्याशी संपर्क चालू आहे आणि इंडियन एम्बसी आपल्या प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत आणि तिथे नागरिकांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. म्हणजे कुणी असं घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. कराळे म्हणून बंदोबस्त सुरक्षित आहे.
शक्तीपीठ महामार्गाचं चालू आहे. तुम्ही मुंबईला होतात, पण इथं आंदोलन झालं. 5 तारखेला बैठक महसूल मंत्र्याकडे असं सांगण्यात येत आहे. आपण स्थगिती दिलेली आहे, पण शेतकऱ्यांचा त्या दिवशी विरोध प्रचंड होता बैठकीमध्ये, की जमीन द्यायचीच नाही. कसं मार्ग काढणार? नाही बघा, शेतकऱ्यांना तिथे गैरसमज त्यांच्या मनामध्ये पसरवण्यात आला, की खूप कमी मोबदला मिळणार आहे वगैरे. आणि हे ज्यांना आपल्या जिल्ह्यात काही विकास होऊ द्यायचा नाही अशा लोकांचं हे कारस्थान आहे. त्यामुळे ती स्थगिती दिली होती आणि मोजणीला स्थगिती दिलेली, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व काही होईल. शेतकऱ्यांवरती कुठलाही प्रकल्प लादण्यात येणार नाही. शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होईल असं काम कधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होऊ देणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मला दिला आणि त्यानंतरच आपण ही मोजणी थांबवलेली आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मुद्दा सभागृहात गाजत आहे, की मोठ्या प्रमाणावर बोगस भरती झाली. त्याचबरोबर 80 ते 100 कोटी रुपयाचं कर्ज वाटप हे त्याच्यामध्ये अनागोंदी आहे. तुम्ही संचालक आहेत, मग कसं पाहता या प्रकरणात? बघा, चौकशी होईल, चौकशीचे आदेश दिलेले, त्यानुसार चौकशी मध्ये जे निष्पन्न होईल ते पुढे येणारच आहे सगळ्यांच्या. नाही, आपणही संचालक होतो, आपल्याला म्हणजे कल्पना नव्हती एवढं सगळं होतं. नाही, काही बघा, संचालक आहे मी, अध्यक्षांच्या मर्जीने सगळ्या गोष्टी होत असतात एवढ्या. आता त्यामुळेच सगळ्या संचालकांनी ही चौकशी लावलेली आहे. त्यामुळे चौकशी झाल्यानंतर कळणार काय होईल काय नाही. अनफिट सर्टिफिकेट जे दिलेले आहेत हम्म. आरोग्य अधिकाऱ्यांनी, तर याविषयी आपण काय कारवाई करणार? की आपण आरोग्य मंत्री आहात, तुमच्याच त्यांना खात्याच्या हे अधिकाऱ्यांनी बघा, असे संबंधित unfit certificate- अधिकाऱ्यांना त्याचं कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं उत्तर आल्यानंतर मी काही सांगू शकेल नाही, की का अनफिट, फिटला अनफिट दिलं वगैरे, ते सगळं नंतर कळणार आहे. ओके, निधी सेलूला, जिंतूरला तर हे मिळायला पाहिजे. किती लव- दिवसात मिळेल? लवकरच मिळेल. ओके.